Very good morning, ma'am. Today we are just going to start this session with the concept like. लाईक या संकल्पनेपासून आपण आजचे हे सेशन चालू करणार आहोत. आणि लाईक म्हणजे आवडणे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण आतापर्यंत इंग्रजीमध्ये लाईकला घेऊन बरीचशी वाक्यरचना वापरण्याचा प्रयत्न पण केला आहे. आय डोंट लाईक दिस. मला ते आवडत नाही. आय लाईक इट. मला ते खूप आवडतं. आय लाईक द चॉकलेट आईस्क्रीम. मला चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं. व्हॉट डू यू लाईक? तुला काय आवडतं? अशा काही छोट्या-छोट्या वाक्यरचना आपण लाईकमध्ये नक्की पाहिलेल्या आहेत. यांचा फक्त आपण रिकॉल करण्याची प्रोसेस आपण या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे छोटे-छोटे मुद्दे, छोटे-छोटे नियम प्रॉपर पद्धतीने लॉजिकली आणि टेक्निकली समजून घ्यावं, अशी मी तुम्हाला सांगेन. राइट? बघा इथं मी तुम्हाला हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगेल, की लाइक ही संकल्पना प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू पीपल. राइट, फाईन. बघा इथे तुम्हाला लाइकची संकल्पना प्रॉपर पद्धतीने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की लाइक म्हणजे आवडणे. परंतु डाव्या हाताला आणि उजव्या हाताला आपल्याला काही संकल्पना प्रॉपर पद्धतीने दिसतायत. जसं की आय, यू, वी, दे असेल तर आपण लाइक वापरतो. परंतु ही, शी, इट, रामा असेल तर आपण लाइक्सचा वापर करतो. म्हणजे एस हा प्रत्यय एक्स्ट्रा लागतो त्याला. काय लागतं? एस हा प्रत्यय एक्स्ट्रा लागतो. मॅडम उजव्या हाताला आणि डाव्या हाताला दिलेला पॉइंट लिहून घ्या. आय, यू, वी, दे असेल तर लाइक वापरायचं. ही, शी, इट, रामा असेल तर लाइक्सचा वापर करायचा. होकारार्थी वाक्यामध्ये असं लिहून घ्या. उजव्या हाताचा कॉलम लिहून घ्या आणि डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा दोन्ही साईडचा कॉलम लिहून घ्या. तो लिहून झाल्याच्या नंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. म्हणजे आपल्याला प्रॉपर पद्धतीने लक्षात येईल की याचा उपयोग काय होतो. आय यू विथ असेल तर लाईक वापरायचं. ही, शी, इट, रामा असेल तर लाईक्सचा वापर करायचा. बघा एक उदाहरण दिलं, ते उदाहरण सुद्धा तुम्ही लिहू शकता. मला आंबा आवडतो. दॅट इज कॉल्ड एज आय लाईक मँगो. आता ह्या सोप्या रचना आहेत. त्यात काहीच वाद नाही. निगेटिव्ह करत असताना आपण काय वापरतो तर डू नॉट लाईकचा वापर करतो. काय करतो? डू नॉट लाईकचा वापर करतो. त्याच्यामध्ये खाली उदाहरण दिले बघा. आय डू नॉट लाईक मँगो. येस सर. आणि क्वेश्चन करत असताना डू आणि डजचा वापर आपण वाक्याच्या सुरुवातीला करतो. म्हणून डू आय लाईक मँगो अशा पद्धतीने आपण याचा वापर केलेला आहे. डू आय लाईक मँगो. पुढे बघा मॅडम, दुसऱ्या साईडला आपल्याला दुसरं उदाहरण दिलंय. त्याला आंबा आवडतो. ही लाईक्स मँगो. होकारार्थी वाक्यामध्ये फक्त आपल्याला ही, शी आणि रामा असेल तर त्यानंतर जे काही शब्दरचना घेतली जाते त्याला येस हा प्रत्यय लागतो. लाईक्स मँगो. निगेटिव्ह करताना कोमलताई डज नॉट लाईकचा वापर केला जातो. इथं डज नॉट लाईक, इथं लाईक्स वापरल्या जात नाही. निगेटिव्ह सर म्हणजे सिंग्युलर प्लुरल असं आहे का? नाही, असं नाही बाळा. फक्त त्याला प्रत्यय लागतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो. आय लाईक पपाया. याला आपण फक्त लाईकच वापरतो. पण ही, शी आणि रामाचं होकारार्थी वाक्य बनवताना ही लाईक्स पपाया, शी लाईक्स पपाया किंवा रामा लाईक्स पपाया अशा पद्धतीने वाक्यरचना वापरली जाते. कधी? फक्त होकारार्थी वाक्यामध्ये. फक्त होकारार्थी वाक्यामध्ये. निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना मात्र येसचा प्रत्यय लाईकला लागत नाही. त्याचं एक उदाहरण सुद्धा तुम्हाला मी शेअर करतोय बघा इथे. बघा माझ्या उजव्या हाताला दिलेलं आहे बघा. त्याला आंबा आवडतो. ही लाईक्स मँगो. परंतु निगेटिव्ह करत असताना आपण ही डज नॉट लाईक मँगो इथं येस येसचा वापर करत नाही. आणि क्वेश्चन करत असताना डज ही लाईक मँगो इथं पण येस येसचा प्रत्यय लागत नाही. आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका प्रश्नार्थी वाक्याला. राईट? ओके. फक्त लक्षात ठेवायचं ही लाईक्स, शी लाईक्स, रामा लाईक्स होकारार्थी वाक्यात निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना डज नॉट किंवा डजचा वापर सुरुवातीला केला जातो. लिहून घेतलंय तुम्ही हे? येस सर. राईट मॅम. आता या संदर्भातल्या काही वाक्यरचना आम्ही तुम्हाला नक्की विचारणार आहोत. राईट? तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगेल की लाईक ही संकल्पना जर तुम्हाला कळाली असेल
तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपली एक्सरसाइज प्रोसेस मिळवा आणि एक्सरसाइज सोडवल्याच्या नंतर तो कॉन्फिडन्स जो तुम्हाला गेन होणार आहे, दॅट विल बी द डी फॉर वन. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. थँक्यू.